जनशक्ती आज अकोला बस स्टँड चौकात अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले। बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील 8व्या वर्गात शिकत असलेल्या 6 अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात नवीन बस स्थानक समोरील धिंगरा चौकात अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या प्रतिकारात्मक पुतळ्याला उडान पुलावरून फाशी देऊन निषेध व्यक्त केला। यावेळी अकोला जिल्हा अधिकारी यांना अत्याचार व विनयभंग करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, महिला व विद्यार्थ्यांचाही सहभाग होता। प्रतिनिधी नौशाद पटेल, अकोला। देशात तसेच पाठोपाठ महाराष्ट्रात वाढत चाललेल्या बलात्काराचे गुन्हे हे पाहता त्याच पार्श्वभूमीवर आपल्या अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात काजीखेड हे गाव आहे। या काजीखेड गावात जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकांनी जवळपास 6 मुलींवर अत्याचार केला, त्यांची छेडखानी केली। या निषेधार्थ आज आम्ही इथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात सर्व महिला कार्यकर्ते व मित्रमंडळ यांच्या वतीने आज इथं आंदोलन पुकारलेलं आहे व आम्ही इथे निषेध व्यक्त करत आहोत। परंतु आमची मागणी अशी आहे की येणाऱ्या काळात महिलांना, मुलींना हत्यार वापरण्याची परवानगी त्यांनी द्यावी। त्यानंतरच ज्या शिक्षकाला आरोपी बनवलेला आहे त्या शिक्षकाची कठोर चौकशी होऊन गेल्या 4 महिन्यापासून तो अत्याचार करत आहे, तर खरंच तो फक्त छेडखानी करत आहे किंवा त्यानं अजून कुठलं कृत्य केलेलं आहे किंवा त्यासोबत अजून कोणी आरोपी आहेत, याचा सर्व खुलासा या अकोला शहरातल्या लोकांना हवा आहे। यासाठी या मागणीकरिता आम्ही आज कलेक्टर साहेबांना इथं निवेदन देणार आहोत। आम्ही या ठिकाणी प्रहारच्या वतीने एक पुतळ्याला फाशी देऊन इथं आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे। तरी सर्व शहरवासियांना मी विनंती करतो की आमच्या पाठीशी उभं राहून हे आंदोलन अजून तीव्र करावं ही विनंती। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब